चहाचा घोट घेताच मी कप जमिनीवर आदळला आणि समोर उभी असलेली माझी पत्नी सविता घाबरली. मी म्हणालो, या अडाणी बायकांना चहा कसा बनवायचा हे देखील माहीत नाही. चहामध्ये एवढी साखर कोणी टाकतं का? माझं नशीबच खराब होतं जे मला अडाणी आणि गावंढळ बायको मिळाली आहे. माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहत होते, परंतु ती शांत उभा होती. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. माझे भान तर लग्नाच्या दिवशीच उडाले होते, जेव्हा लग्न लावताना मी माझ्या बायकोला सही करण्याऐवजी अंगठा लावताना बघितलं. ती माझ्या आईच्या दूरच्या नातलगांची मुलगी होती. आम्ही दुसऱ्या शहरातून लग्न करून तिला घरी घेऊन आलो होतो. मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, परंतु माझ्या आईने हट्ट केला की तिची मैत्रीण खूप आजारी आहे आणि ती वारल्यानंतर तिची मुलगी एकटीच पडेल. त्यामुळे मला माझ्या आईचं म्हणणं ऐकावं लागलं होतं. एकतर ती मुलगी एकदम साधी होती आणि वरून ती अडाणी होती. दिसायला चांगली होती, परंतु मला नेहमी शिकलेल्या मुली आवडत होत्या, ज्या माझ्यासोबत माझ्या वातावरणात ॲडजस्ट होतील. मी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत होतो. माझं उठणं बसणं देखील अशाच लोकांमध्ये होतं. मी जेव्हा एखाद्या पार्टीला जायचो तेव्हा ऑफिसमधल्या मित्रांच्या बायका बघून मला देखील इच्छा व्हायची माझी बायको देखील अशीच असावी, कारण त्या देखील शिकलेल्या होत्या आणि जॉब करत होत्या. आपल्या नवऱ्याला घर चालवण्यास मदत करत होत्या. मला ही चांगली वागणूक असलेली, शिकलेली आणि फॅशनची जाण असलेली बायको हवी होती. पण माझ्या आईने माझ्या गळ्यात एक अडाणी बाई बांधली होती. मला समजत नव्हतं की माझ्या आईने माझ्याबद्दल का विचार केला नाही. मी तिला माझ्या ऑफिसच्या कुठल्याही पार्टीमध्ये घेऊन जात नव्हतो. कसं घेऊन जाणार, कारण तिला इंग्रजीचा एक शब्द देखील बोलता येत नव्हता. म्हणूनच मी माझा अपमान करून घेऊ शकलो नसतो. माझी बायको माझ्यासाठी लाजिरवाणी होती, म्हणूनच ती कधीच माझ्या चांगल्या वागण्याला पात्र नव्हती. सुरुवातीला तर मी आईशी सतत भांडायचो की तू माझ्यावर असा अत्याचार का केलास? माझ्यासाठी तुला हीच अडाणी गावंढळ मुलगी दिसली होती का? माझी आई मला उलट म्हणायची, मी तर तुझ्यासाठी हिरा पसंत केला होता, परंतु मला नव्हतं माहीत की तू तिची कदर करणार नाहीस. मी माझ्या आईची चेष्टा करायचो की हिरा असा असतो का, अडाणी आणि गावंढळ. मी नेहमीच माझ्या बायकोला अडाणी असल्याचा टोमणा द्यायचो, परंतु तिने कधीही मला उलट उत्तर दिलं नाही. ती अपराधासारखी माझ्यासमोर मान खाली घालून उभा राहायची, काहीच बोलत नव्हती. मी म्हणायचो, मी माझ्या मित्रांच्या घरी गेल्यावर त्यांच्या बायका छान चहा देतात, साखर वेगळी ठेवतात आणि दूध वेगळं ठेवतात, पण तू आहेस की तुला कशाचाही शिष्टाचार नाही. ती म्हणू लागली, मी तर प्रयत्न करते की तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नसावी, पण ती मला कधीच आवडली नाही. मला तिचं राणीमानही कधीच आवडत नव्हतं. नेहमीच खूप सभ्य असल्यासारखी डोक्यावर पदर घेऊन फिरायची. मी नेहमी हाच विचार करायचो की माहीत नाही मी असा काय अपराध केला होता की देवाने मला अशी बायको दिली आहे जिला पाहण्याचीही मला इच्छा होत नाही. माझी बायको जेवण खूप छान बनवायची. जेव्हापासून तिला माहीत झालं होतं की मला बिर्याणी आवडते, तर ती आठवड्यातून एकदा तरी बिर्याणी नक्की बनवत होती, जी खूपच चविष्ट असायची. मी ऑफिसला निघालो की ती टिफिन तयार करून मला द्यायची आणि मला सांगायची की बाहेरील अन्न खाऊ नका, ते आरोग्यासाठी वाईट असतं. मी म्हणायचो, मी काय लहान मुलगा नाही जो ऑफिसमध्ये डबा घेऊन जाऊ. तिथे ऑफिसमध्ये खूप चांगल्या हॉटेलमधून जेवण येतं. एकदा ती माझ्या शर्टला प्रेस करत होती. माझ्या आवडीचा शर्ट तिच्याकडून जळाला. हे पाहून तिला फारच टेन्शन आलं होतं, परंतु जेव्हा मी माझा आवडीचा शर्ट जळालेला बघितला तर मला फारच राग आला आणि मी रागाने तिच्या 2 कानाखाली दिल्या. मी म्हणालो, तुझे हात काय तुटलेले आहेत का? तुला धड प्रेस देखील करता येत नाही. तुमच्यासारख्या अडाण्या बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो. माझी आई पटकन आपल्या रूमच्या बाहेर आली आणि म्हणाली, काय करत आहेस तू? तू काय जनावर आहेस का? मी आईला म्हणालो, तिला सांग की माझ्या नजरेपासून दूर हो, नाहीतर मी तिची खूप वाईट अवस्था करेल. मूर्खाने माझा शर्ट जाळला आहे. तिच्या दोन्ही गालावर माझ्या बोटांचे ठसे उमटले होते. माझा राग काही केल्या कमी होत नव्हता. माझी आई म्हणाली, तसं तर तू नेहमी तिला अडाणी असल्याचा टोमणा देतो, परंतु बायकोवर हात उचलून तूच अडाणी असल्याचा पुरावा दिला आहेस. मी म्हणालो, या बाईची दिवस रात्र मार खाण्याचीच लायकी आहे. मी माझा शर्ट पकडला आणि गुंडाळी करून तो सविताच्या तोंडावर मारला. मी म्हणालो, हा तुझ्या जवळच ठेव. याच दिवसात एक सुंदर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती, जिच्यासोबत माझी चांगली ओळख झाली होती. ती चांगली शिकलेली होती, दिसायला देखील सुंदर आणि नेहमीच माझ्याशी हसतमुखाने बोलायची. जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली होती ती मला आवडू लागली होती.
मला माझ्या बायकोचा जास्तच तिरस्कार येऊ लागला होता, कारण माझं लग्न जर सवितासोबत झालं नसतं तर नक्कीच मी मोनिकाशी लग्न केलं असतं. पण माझ्या आईच्या हट्टामुळे मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नव्हतो. माझे बरेच मित्र मला नेहमी म्हणायचे, तू पार्टीला तुझ्या बायकोला घेऊन का येत नाही? मी त्यांना काय सांगणार होतो की माझ्या बायकोला कसं राहावं याची देखील अक्कल नाही. मी म्हणायचो, माझी बायको नेहमीच डोक्यावर पदर घेते आणि माझ्या आईला देखील आपल्या सुनेने अशा पार्ट्यांमध्ये आलेलं चालत नाही. असं बोलून मी मित्रांचं बोलणं टाळत होतो. मी प्रत्येक वेळी सविताला ओरडत होतो. तिची चूक असो किंवा नसो, ती शांतपणे माझी प्रत्येक गोष्ट ऐकत होती. कधी कधी तर मला वाटायचं की ती दगडाची बनलेली आहे, नाहीतर रोज एवढा अपमान कोण सहन करेल. काही दिवसांपासून माझी आई खूपच आजारी होती. सविता एकटीच माझ्या आईची काळजी घेत होती. आता तर मला या गोष्टीची देखील जाणीव नव्हती की माझी बायको दिवसभर किती काम करते. मला तर माझ्या ऑफिसमधल्या मोनिकावर प्रेम झालं होतं, परंतु मला माहीत होतं माझी आई या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही. काही दिवसांनी माझ्या आईच्या आजारपणामुळे ती हे जग सोडून गेली होती. आता तर माझं आयुष्यच बदललं होतं. आईमुळे मी जो थोडाफार धाकात होतो तो आता कुणालाही घाबरत नव्हतो. एक दिवस ऑफिसला जाताना सविताकडून बूट पॉलिश करण्यासाठी जरा उशीर झाला तर मला फार राग आला आणि मी तिला खूप मारलं. मी म्हणालो, तुला थोडं देखील काम करण्याचं वळण नाही, नाही तुला माझ्या वेळेचं महत्त्व आहे. माझी प्रत्येक गोष्ट अगोदरच तयार ठेवत जा. ज्या प्रकारे मी तिला मारलं होतं, मला वाटलं होतं की मी घरी गेल्यानंतर ती तिच्या माहेरी गेलेली असेल, कारण आज मी तिला खूप जनावरासारखं मारलं होतं. परंतु मी जेव्हा घरी आलो तेव्हा घरामध्ये बिर्याणीचा सुगंध दरवळत होता. मी जेवण केलं आणि माझ्या रूममध्ये आलो तेव्हा माझं डोकं खूप दुखत होतं. सविता किचनमधलं सगळं काम आवरून जेव्हा रूममध्ये आली तेव्हा खूप थकलेली वाटत होती. परंतु जसं मी तिला म्हटलं की माझं डोकं खूप दुखत आहे, तर ती पटकन माझ्याजवळ आली आणि माझं डोकं दाबू लागली. म्हणू लागली, तुम्ही फार कष्ट करता आणि तुम्हाला सुख देण्याऐवजी मी तुम्हाला त्रास देते. माझा तर हाच प्रयत्न असतो की मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रारीची संधी देऊ नये, परंतु माहीत नाही कुठे ना कुठे कमी राहून जाते. कधी कधी तिचं बोलणं ऐकून मला फार आश्चर्य वाटायचं. कसली बाई होती ही! माझी तक्रार देखील माझ्याजवळच करत होती. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. ती म्हणत होती, मी तुम्हाला खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, जसे बाकीचे नवरा बायको एकमेकांशी बोलतात. तुम्ही देखील माझ्याशी तसेच बोलत जावे असे मला वाटते. तुम्ही सकाळी घरातून निघाल्यावर माझ्याशी प्रेमाने बोलावे आणि मी तुम्हाला दरवाजापर्यंत सोडायला यावे आणि तुम्ही परत आल्यावर मी जे काही जेवायला बनवेल त्याची प्रशंसा करावी. आपण एकदम आनंदी राहावे. आपल्यामध्ये कधीच भांडणे होऊ नये. मला असंच आयुष्य हवं आहे. परंतु माहीत नाही माझ्याकडून का चुका होतात आणि तुम्ही मला ओरडता. ती माझ्याशी हे सर्व बोलत होती आणि मी डोळे बंद करून तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होतो. मी एक पुरुष होतो, म्हणूनच कदाचित तिच्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नव्हता. कदाचित याचं कारण हे असेल की ती मला आवडत नव्हती. तेवढ्यात माझ्या कपाळावर मला काहीतरी गार लागलं असं वाटत होतं. माझ्या कपाळावर पाण्याचे थेंब पडत आहे. जेव्हा मी डोळे उघडले तर ती रडत होती. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू माझ्या कपाळावर पडत होते. मी पुढच्या क्षणी उठून बसलो आणि माझ्या रुमालाने तिचे अश्रू साफ केले. मी काही म्हणणार त्या अगोदरच तिने आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि हुंदके देऊन रडू लागली. परंतु तिने आपला आवाज खोलीच्या बाहेर जाऊ दिला नव्हता. ती रडतच म्हणू लागली, मला माफ करा, तुम्ही माझ्यासोबत तसंच राहा जसे बाकीचे नवरे राहतात. ती रडत होती आणि मी मात्र कितीतरी वेळ गुपचूप तिला रडताना बघत होतो. मी तिच्या डोक्यावर एक चापट मारली आणि म्हणालो की का रडत आहेस? अगं वेडे, मी तर रोजच तुला ओरडतो. बऱ्याच वेळा काम करून थकल्यामुळे मला काही समजत नाही आणि मी तुला ओरडतो. सर्व राग तुझ्यावरच निघतो. पण यापुढे तुझ्यावर न ओरडण्याचा मी प्रयत्न करेन. यावेळी जरा मी तिच्याशी मुलायम शब्दात बोलत होतो, कारण ती खूपच रडत होती आणि त्यावेळी माझ्याकडे या शब्दांशिवाय दुसरं काही नव्हतं. मी बेडला डोळे बंद करून टेकून बसलो होतो तर ती देखील माझा हात पकडून माझ्या शेजारी बसली. तिने आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं होतं. मग आपल्या डोळ्यातील अश्रू साफ करत म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का आज सकाळी तुम्ही काय म्हणाले होते? मी त्याचाच विचार करून आज दिवसभर रडत होते. मी विचार करू लागलो. रागात तर मी बरंच काही बोललो होतो. जे माझ्या तोंडाला येत होतं ते बडबडत होतो.
प्रत्येक तो शब्द वापरत होतो ज्याने तिचा अपमान होईल, पण माहीत नाही तिला माझ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं. मी म्हणालो, माहीत नाही मी तुला काय म्हणालो होतो, सांग मला. ती म्हणू लागली, तुम्ही सकाळी मला रागात म्हणाले होते की मी तुला नेहमीसाठी सोडून देईन, तू ठोकरा खात फिरशील. एवढं बोलून झाल्यावर तिने हुंदका दिला होता. यावेळी जेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू आले होते तेव्हा मी थोडा घाबरलो होतो. मी देखील रागाच्या भरात काही पण बोलून जात होतो. पुढच्या क्षणी मी तिची समजूत काढू लागलो. हे बघ, ते सर्व मी रागात बोलतो असं काही नाही. तू विनाकारण माझं बोलणं मनावर घेतेस. तू एक चांगली मुलगी आहेस. मी तिची थोडीफार प्रशंसा करत होतो, म्हणजे कमीत कमी ती तिचं रडणं बंद करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि तिला हसताना पाहून माझ्या चेहऱ्यावर देखील हसू आलं होतं. मला वाटलं होतं की कदाचित हळूहळू मला सविताची सवय होईल आणि आमचे संबंध देखील ठीक होतील. तिने माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. आज मी देखील फार खुश होतो. परंतु त्या दिवशी मी ऑफिसला गेलो तेव्हा मोनिका जशी काय माझीच वाट बघत होती. जसं आमचं काम पूर्ण झालं आणि बॉस केबिनमधून बाहेर गेले तर मला सवितासोबत घातलेला तो काळ आठवू लागला. तेवढ्यात मोनिका माझ्याजवळ येऊन बसली आणि माझा हात पकडला आणि म्हणू लागली की तुला माहीत आहे ना, माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ शोधत आहे. दिवसागणिक कुठल्या ना कुठल्या मुलाचं स्थळ माझ्यासाठी येतं. आता तूच सांग मी काय करू. तू माझ्याशी सिरियस आहे की फक्त टाइमपास करतोस. मी मोनिकाचं बोलणं ऐकलं तर पुढच्या क्षणी एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यासारखी सविता माझ्या मनातून गायब झाली होती. मी म्हणू लागलो, हे तू काय बोलत आहेस? अगं, मी तुझ्या बाबतीत एकदम सिरियस आहे. तुझ्यासारखी मुलगीच तर माझे आदर्श आहे. तुझ्यासारख्या मुलीसोबत तर मला माझं आयुष्य घालवायचं होतं. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, मग आत्तापर्यंत तू काही निर्णय का घेतला नाहीस? का तू आत्तापर्यंत मला फक्त आशेला लावलं आहे? शेवटी कुठपर्यंत मी माझ्या आईवडिलांना टाळणार आहे? मी तिला विश्वास दिला की आपण लवकरच दोघेही लग्न करू. मला तर सविताची काही भीती नव्हती आणि मला तिची काळजी देखील कुठे होती. मला तो दिवस आठवला ज्या दिवशी मी सवितेला माहेरी पाठवलं होतं आणि स्वतः माझ्या आईजवळ जाऊन बसलो होतो. माझी आई माझ्याजवळ सविताबद्दलच बोलत होती, तिची प्रशंसा करत होती. म्हणजे माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल. पण माझ्या मनात काहीतरी वेगळाच विचार चालू होता. मी माझ्या आईला म्हणालो, आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुला तर माहीतच आहे की सवितासोबत लग्न मी तुझ्या मर्जीने केलं होतं, परंतु मला माझ्या मर्जीने माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचं आहे. मला आशा आहे की तुला काही हरकत नसेल. सविताला पण मी सोडणार नाही, ती देखील याच घरामध्ये राहील. पण माझं आयुष्य फक्त आणि फक्त मोनिकासोबतच सुरू होईल. माझं बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. ती म्हणू लागली, तू हे काय बोलत आहेस? शुद्धीत तर आहेस ना? मी तुला हे पाऊल उचलू देणार नाही. अरे, आपल्या खानदानात आजपर्यंत कोणीही 2 लग्न केले नाही. जिच्यासोबत लग्न झालं तिच्याशीच एकनिष्ठ राहिले. असा विचार करणारा तू कोण आहेस? माझ्या आईच्या मनाला कदाचित ही गोष्ट खूपच लागली होती. ती माझ्याशी भांडली आणि मला खोलीच्या बाहेर काढून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी आईला बघितलं तेव्हा ती हे जग सोडून निघून गेली होती. सविता देखील माहेरून आली होती. माझ्यापेक्षा तर आईशी तिची जवळीक होती. रडून रडून तर तिने स्वतःची वाईट अवस्था केली होती. मी देखील खूप रडलो होतो. कदाचित मला माझ्या आईशी असं बोलायला नको होतं. आईच्या निधनाची गोष्ट जेव्हा मी मोनिकाला सांगितली तेव्हा दुःख करण्याऐवजी ती म्हणू लागली, चांगलंच झालं, आपल्यामधील एक काटा देवाला प्रिय झाला. बघ, देवाला देखील वाटतं की आपण दोघांनी एक व्हावं, म्हणून आपल्या रस्त्यामध्ये येणारा प्रत्येक काटा तो स्वतःच दूर करत आहे. ती माझ्यासोबत अशा प्रकारे बोलत होती आणि मी गप्प बसून ऐकत होतो. आता तर माझी आई जिवंत नव्हती. मी मोनिकाला म्हणालो, आपण लग्न करूया. परंतु तिच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. म्हणू लागले की अगोदरच लग्न झालेल्या माणसासोबत आम्ही तुझं लग्न लावू शकत नाही. मी तिला सोडून माझ्या पहिल्या बायकोसोबत वेळ घालवायला लागेन की काय, अशी भीती मोनिकालाही वाटत होती. मी तिला विश्वास दिला होता, परंतु ती म्हणू लागली, मी तुझ्याशी तेव्हाच कोर्ट मॅरेज करेल जेव्हा तू लग्न होतास सविताला घटस्फोट देशील. मी लगेच तयार झालो होतो. त्या दिवशी जेव्हा मी मोनिकाशी लग्न करून तिला माझ्या दुसऱ्या घरी सोडले आणि सविताकडे परत आलो तेव्हा मी तिला काय बोलावे याचा विचार करत होतो.
रस्त्यात हळूहळू पाऊस देखील सुरू झाला होता. अचानकच वातावरण खराब झालं होतं. जसा मी घरामध्ये प्रवेश केला, मला भज्यांचा सुगंध येऊ लागला. मी हॉलमध्ये आलो तर समोरच किचनमध्ये माझी बायको सविता भजे तळत होती. मला बघून सोबतच तिने चहा देखील बनवायला ठेवला. म्हणू लागली की तुम्ही आले, मला माहीत होतं आज तुम्ही लवकर येणार आहे. हे बघा, मी तुमच्यासाठी भजे केले आहेत, चहा देखील बनवत आहे, आपण दोघे मिळून खाऊ. मी माझ्या रूममध्ये गेलो. माझ्या डोक्यात फक्त मोनिकाचेच विचार होते. मी म्हणू लागलो, सर्व काम सोडून लवकर ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला तीनदा मोनिकाचे मेसेज येत होते की लवकर लवकर तुझं काम आवरून परत माझ्याजवळ ये. आज आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस आहे. मी रूममध्येच होतो जेव्हा तिथे सविता आली. तिच्या हातामध्ये भज्यांची प्लेट होती आणि दुसऱ्या हातात चहाचा कप होता. म्हणू लागली, हे घ्या, मी तुमच्यासाठी चहा आणि भजे आणले आहेत. मी त्याच्याकडून भजे आणि चहा घेऊन एका बाजूला ठेवले. त्यातील एक भजं उचलून ती माझ्या तोंडात टाकू लागली, पण मी तिचा हात तिथेच थांबवला. मला एवढं सिरियस बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. म्हणू लागली, काय झालं, मी काही चूक केली आहे का? तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसत आहात? सगळं ठीक तर आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे ना? पण पुढच्या क्षणी मी तिला माझ्याजवळ बसवलं आणि म्हणालो, हे बघ, मी तुला आज जे काही सांगणार आहे ते शुद्धीत राहून ऐक. तुला देखील माहीत होतं की तुझं आणि माझं लग्न हे माझ्या मर्जीविरुद्ध झालं होतं. मी फक्त माझ्या आईमुळेच हे लग्न केलं होतं, परंतु माझी आई आता या जगात नाही, त्यामुळे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे बघ, मी जर तुझं मन दुखावलं असेल किंवा तुला त्रास दिला असेल तर मला माफ कर. तुझ्या चुकांसाठी मी तुला माफ करीन, पण मी तुझ्यासोबत आता राहू शकत नाही. मी तुला घटस्फोट देतो. सविता, मी तुला पूर्णपणे शुद्धीत घटस्फोट देत आहे. मी 3 वेळा तिला घटस्फोट म्हटलं होतं आणि ती मात्र शॉक झाली होती. यानंतर मी तिला एवढंच म्हणू शकलो की तू तुझ्या भावाला फोन करून बोलावून घे, मी जात आहे. मी मागे वळून देखील बघितलं नव्हतं की सविता कुठल्या अवस्थेत उभी होती, तिला काही म्हणायचं आहे का. पण कदाचित तिचा आत्मा ओरडून मला हाक मारत होता. मी तिला तशाच अवस्थेत सोडून तिथून निघून गेलो. मोनिका माझीच वाट बघत होती. 2 दिवस मी मोनिकासोबत घालवले. ती फार खुश होती. खरं तर मी आवाज रेकॉर्ड करून मोनिकाला पाठवला होता, ज्यामध्ये मी सविताचं नाव घेऊन तिला घटस्फोट देत होतो आणि नंतर मी तिला घरातून हाकलावून दिलं होतं. मोनिका खूपच आनंदी होती. आम्ही आमचं आयुष्य एकत्र घालवण्याचं स्वप्न पाहत होतो. 2 दिवसांनी मी घरी परत आलो तेव्हा सर्व काही तसंच पडलेलं होतं. किचनमध्ये गेलो तर कढाईसुद्धा तशीच पडलेली होती. भज्यांचा मसाला जो तिने तयार करून ठेवला होता तो खराब झाला होता. भजी देखील तशीच ट्रेमध्ये पडली होती. माझ्या रूममध्ये आलो तर प्रत्येक वस्तू जशीची तशी पडलेली होती. समोर टेबलवर प्लेटमध्ये भजी आणि चहा तसाच होता. सगळं काही तसंच होतं, परंतु इथेच सविता नव्हती. कदाचित ती माहेरी निघून गेली होती. मला तिथेच बेडवर एक रिपोर्ट पडलेला दिसला. जेव्हा मी तो रिपोर्ट बघितला तेव्हा तर मला मोठा धक्काच बसला, कारण त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की सविता प्रेग्नेंट आहे. माझे हातपाय थरथर कापत होते, परंतु मी मोनिकासोबत खुश होतो. मी माझं आयुष्य मोनिकासोबत आनंदाने जगू लागलो. ती एक शिकलेली मुलगी होती. ती सुंदर होती, तरुण होती आणि आम्ही दोघे एकाच कंपनीत जॉब करत होतो. आमची मुलं आमच्यासारखीच हुशार होती. पण आता मी 4-5 दिवस एकच सूट घालायचो. मला कोणी सांगणारं नव्हतं की हा सूट बदला, तो घाण झाला आहे. मी नवीन प्रेस करून ठेवला आहे, तो घाला. पूर्वी माझी आवडती बिर्याणी बनत होती. आता ते जेवण बंद झालं होतं. जर मला खायचं असेल तर बाहेरूनच ऑर्डर करावं लागत होतं, कारण मोनिका म्हणत होती मला जेवण बनवता येत नाही. मी तर फक्त बाहेरचंच फास्ट फूड खाते. माझं जीवन विचित्र गोंधळात पडलं होतं. मुलं देखील खूप उद्धट झाली होती. नेहमीच खोडकरपणा आणि आरडाओरडा करत होती. मोनिकासोबत माझे संबंध पहिल्यासारखे राहिले नव्हते, खूप बदलले होते. ती मला वेळोवेळी अडवायची आणि मला टोमणे मारायची. आता मला सविताची खूप आठवण येत होती, जी एक आदर्श पत्नी होती. सविताला घटस्फोट देऊन मला 9 वर्ष होऊन गेले होते, परंतु या 9 वर्षात मला तिची कमी भासली होती. मी तिच्यासोबत हे सर्व केलं नसतं तर किती बरं झालं असतं. आता तर तिचं लग्न देखील झालं असेल आणि ती आपल्या नवऱ्याजवळ सुखी असेल. तर माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे झाली होती.
मोनिकाला तिच्या मैत्रिणीशी माझी ओळख करून द्यायला संकोच वाटत होता. मी स्वतःवर खूप उपचार केले, पण तरीही डॉक्टर म्हणतात मला कोणताही आजार नाही. कदाचित मी सवितावर केलेल्या अन्यायामुळे मला कुठेही शांतता नव्हती. सगळं असूनही मला अपूर्ण वाटतं. एक दिवस मी मुलांना सोडायला स्कूलमध्ये गेलो, तर तिथे मला सविता भेटली. तिला पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही. तिच्यासोबत एक 8-9 वर्षाची मुलगी होती. ती अगदी माझ्यासारखी होती. तिला बघून मला वेदना होत होत्या. मी सविताजवळ गेलो. मला बघून ती देखील चकित झाली. मला बघून तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. मी तिला विचारलं, कशी आहेस? ती म्हणाली, जशी तुम्हाला दिसत आहे. ती फारच कमकुवत वाटत होती. मी तिला विचारलं, ही माझीच मुलगी आहे ना? ती म्हणाली, हो, ही तुमचीच मुलगी आहे. मी त्या मुलीला जवळ घेतलं आणि सविताला म्हणालो, तुझा नवरा कसा आहे? तू इथेच राहतेस का? ती म्हणाली, हो, राहते तर इथेच, परंतु मी लग्न केलं नाही, कारण आपला घटस्फोट झालाच नव्हता. कारण जेव्हा तुम्ही मला घटस्फोट दिला तेव्हा मी प्रेग्नेंट होते. का कुणास ठाऊक, पण ते ऐकून मला आनंद झाला होता. मी तिला विचारलो, तू इथे काय करत आहेस? तू माहेरी गेली नाहीस का? ती म्हणू लागली, गेले होते, पण माझ्यासाठी तिथे कोणीच उरलं नाही. माझी आई नाही तर माझ्यासाठी कोणी नाही, म्हणून मी तिथून परत आले होते. मग कसं तरी करून भाड्याने एक घर शोधलं आणि मी अशिक्षित असल्यामुळे मला आया म्हणून नोकरी मिळेल की नाही हे मी शाळेच्या आजूबाजूला शोधू लागले. मला या शाळेमध्ये नोकरी मिळाली. मग ती विचारू लागली, तुमचे बायका पोरं कसे आहेत? मी तिला म्हणालो, काय सांगू तुला, जेव्हापासून तुला सोडलं आहे तेव्हापासून आयुष्यातलं सुख समाधान संपलं आहे. मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होत आहे. मी तुला सोडून फार मोठी चूक केली आहे. झालं तर मला माफ कर. ती म्हणाली, अहो, माझी माफी मागून तुम्ही मला गुन्ह्यात गुंतवत आहात. तुम्ही आज देखील माझे पती आहात. मी तिला म्हणालो, सविता, काय असं होऊ शकतं का? तू माझ्यासोबत घरी चल. आता मी खूप बदललो आहे. मी तुला ते सर्व सुख देईन ज्याच्यावर तुझा अधिकार आहे. माझी मुलगी देखील आपल्या बापाच्या प्रेमासाठी तळमळत असेल. मला तिला ते सर्व प्रेम द्यायचं आहे. परंतु सविताने लगेच नकार दिला. म्हणाली, नाही, आता खूप उशीर झाला आहे. तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं मी त्याला माफही करेल, परंतु आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. आणि शक्य असेल तर आपला घटस्फोट झाला नाही हे विसरून जा. तसेही मी घटस्फोटाचे जीवन जगत आहे. मला आता जगण्याची इच्छा नाही. मी फक्त माझ्या मुलीसाठी जगत आहे. मी तिला खूप विनंती केली, परंतु तिने माझी गोष्ट मान्य केली नाही. ती म्हणाली, मी फक्त एवढंच करू शकते. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला भेटू शकता. आता तुम्ही जाऊ शकता. उदास चेहऱ्याने मी घरी परतलो होतो. कदाचित माझी शिक्षा हीच होती की सविता माझी बायको असूनही मी तिच्यासोबत राहू शकत नव्हतो. मला कसे तरी माझं आयुष्य फक्त मोनिकासोबतच घालवायचं होतं. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी गुंफण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.